वेळ आलेली आहे अशी की सगळ्या ओबीसी समाजातल्या लोकांनी एकत्रित होऊन एक वेगळा राजकीय पक्ष स्थापन करावा आणि त्याचं नेतृत्व सुद्धा ओबीसी नेत्यांनीच करावं. कोण वाटतंय तुम्हाला असा एखादा ओबीसी नेता, असा एखादी ओबीसी चेहरा दिसतोय का? मला असं वाटतं अनेक समाजात, महाराष्ट्रात, देशात अनेक कर्तृत्ववान लोक आहेत. त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच अंततः महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही. पण ज्या पद्धतीने एवढी अस्वस्थता आज लोकांमध्ये दिसतेय, मग आरक्षण असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, असे एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत. त्याच्यामुळे त्याचा अर्थच हा होतो की 200 आमदार असूनही, 300 खासदार असूनही आज हे पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे. झारखंडचे सोरेन काल 2 दिवसापासून सूचीवर आहे. एका बाजूला ममता बॅनर्जीची भूमिका, दुसरीकडे नितीश कुमार यांचं जाणं आणि आता परत एकदा सोरेन यांच्या बाबतीत तर्कवितर्क चर्चा सुरू आहे. मुळात इंडिया अलायन्स तोडफोड होत जाणे ती कशा स्वरूपात पाहताय? मला वाटतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी जो झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने त्यांच्या मागे सरकार लागले, नक्की आपल्याला इथे बसून मला फारशी माहिती नाही. मी मतदारसंघातून आत्ताच आले पण, आणि मी आज दुपारून दिल्लीला चालले कारण का उद्या पार्लमेंट सुरू होते. मी फारशी काही माहिती घेतली नाही, पण दिल्लीला गेल्यावर जरूर झारखंडमध्ये काय होतं ह्याची माहिती नक्कीच घेऊ. आणि दीदींबद्दल, त्याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. दीदींनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या राज्यापुरतं घेतलेला आहे. त्या इंडिया अलायन्समध्ये कायमही राहतील. आणि नितीश कुमारांची जो निर्णय घेतला तो अर्थातच त्यांचा वैयक्तिक निर्णय. काय तिथे बिहारमध्ये आहे परिस्थिती मला माहिती नाही, पण मला श्री अमित शाह यांचं एक स्टेटमेंट आठवतंय, जे कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलं असेल किंवा सोशल मीडियावर फिरतंय, की आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता राहिलेलीच नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील. त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शाह असं म्हणले होते की आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही. हे मी म्हणलेले नाहीये, सोशल मीडिया आणि चॅनल्सवर अमित शहाचं स्टेटमेंट फिरतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती, ती पूर्णपणे या नवीन भारतीय जनता पक्षाने घालवली आहे. आणि सत्तेसाठी मग भ्रष्टाचार असू दे किंवा नैतिकता, हे सगळे विसरून काही करा, आईस करा. म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, तोड फोड, पक्ष फोडा, घर फोडा, पण सत्तेत राहा. हेच आता भारतीय जनता पक्ष आपल्याला करताना दिसतं.